हॅलो, आमच्यासोबत कोण आहे बघा. ह्या माझ्या ननंदबाई आहेत आणि ही त्यांची मोठी मुलगी आहे. नाव काय सांग? तिचं नाव पावनी आहे. आणि ही छोटी मुलगी आहे, तिचं नाव प्रणवी आहे. आणि आम्ही निघालोय कोटिलिंगेश्वर टेम्पल. सकाळी 7:30ला आम्ही घरातून निघालो आणि नाश्ता त्यामुळे आम्ही बाहेरच केला. मी प्रवासाला सुरुवात केली. आमच्या घरापासून जे कोटिलिंगेश्वर टेम्पल आहे ते 2 तासाच्या अंतरावरती होतं. आणि असं झालं की आम्हाला बेंगलोरमधून बाहेर यायलाच 1 तास लागला आणि 1 तास असाच हायवे होता, त्यामुळं जास्त काही वाटलं नाही. तिथं पोहोचलो आणि पूजेचं सामान घेतलं. त्यामध्ये नारळ, अगरबत्ती, फुलं होती आणि असे 5 दिवे होते. मंदिराच्या आतमध्ये गेलो. कोटिलिंगेश्वर हे मंदिर कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील कामासंद्रा या गावामध्ये आहे. हे पहा, सगळ्यात भारी आहे हे. तुम्ही हे पाहिला ना तर तुम्हाला पण खूप छान वाटेल. हे जे मोठं शिवलिंग बघत आहात ते 108 फूट आहे आणि नंदीची मूर्ती आहे ती 35 फूट आहे. ह्याला कोटिलिंगेश्वर टेम्पल म्हणतात कारण इथं असं आहे की 1 कोटी शिवलिंग स्थापना करायचा संकल्प आहे. तर आत्ता 90 लाख पूर्ण झालेले आहेत शिवलिंग स्थापन करून. 10 लाख बाकी आहेत. आणि एक म्हणजे इथं आपण ही शिवलिंग स्थापन करू शकतो आपल्या फॅमिलीच्या सोबत आणि आपल्या नावाचं कोणीही करू शकतं असं. आणि हे बघितलं आणि मग शिवलिंगची पूजा केली मी. तिथून मी दिवे घेतले होते आधीच ना, तर ते दिवे लावले, पूजा केली, बाहेर आलो. आणि हे बघा, हे खूप मला आवडलं. इथं इतकं सगळं काही होतं पण त्यातलं मला ही शिवलिंग खूप आवडलं आणि मी घेतलं. माझ्याकडे नव्हतं तर मी घेतलं. घरी आलो, चहा वगैरे झाला आणि मग म्हटलं आता जेवणाची तयारी करूयात कारण त्यांना लवकर जायचं होतं घरी. मग मी पनीरची भाजी आणि चपातीचं माझं प्लॅन होता की करायचं. चपाती करून घेतली लगेच आणि जेवणही केलं. तर जेवण झालं आणि त्यांनी निघाले जायला म्हणून. पण अर्जुनचं असं होतं की त्यांनी जायला नको, आपल्याच घरी राहायला पाहिजेत आणि पावनी प्रणवीही त्याच्यासोबत खेळायला पाहिजे असं होतं. त्याचं मनच भरत नव्हतं. जवळ दिवसभरच आम्ही सगळे एकत्र होतो तरीही त्याचं असं होतं की नाही, आणखी त्यांनी इथंच राहायला पाहिजे असं. आणि तो खूप रडत होता खरं तर. आणि त्याचं बघून प्रणवी जी आहे तीसुद्धा खूप रडायला लागली. माझा आजचा दिवस खूप छान गेला. तुम्ही हे मंदिर पाहिले आहे का? अशाच सुंदर ठिकाणांसाठी माझ्या चॅनेलला फॉलो करा. हर हर महादेव.